अमेरिकेने इराणच्या अणुसुविधांवरती हवाई हल्ले चढवले। या कारवाईला त्यांनी नाव दिलं होतं ऑपरेशन मिडनाईट। म्हणजे इराणची ही 3 महत्त्वाची अणुप्रकल्प केंद्रे या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आली। की इराणच्या संसदेने तातडीची बैठक बोलावली आणि त्या बैठकीत त्यांनी एक ऐतिहासिक आणि जगाला हादरवणारा निर्णय घेतला। होर्मुझची समुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव। ही समुद्रधुनी जगासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। जगातील जवळपास 20% पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू व्यापार या समुद्रधुनीतून होतो। थोडक्यात ही समुद्रधुनी म्हणजे जगाच्या ऊर्जा सुरक्षेचा गळा आहे आणि जर हा गळा दाबला गेला तर काय होईल? नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा एका घटनेबद्दल सांगणार आहे जे जागतिक पटलावर भूकंपाचे धक्के देणारे आहे। गेले काही दिवस आंतरराष्ट्रीय राजकारणात एक तणावपूर्ण शांतता होती। अमेरिका आणि इराण यांच्यातील जुना संघर्ष पुन्हा उफाळून आला। 2018 मध्ये अमेरिकेने इराण अणुकरारातून माघार घेतल्यापासून इराणने आपला अणु कार्यक्रम मोठ्या वेगाने वाढवला होता। नातान्झ, इस्फहान आणि फोर्डो हे इराणचे महत्त्वाचे अणुप्रकल्प त्यांच्या अणु कार्यक्रमाचे केंद्रबिंदू बनले होते। या ठिकाणावरून जगाची चिंता वाढत होती। तुम्हाला माहित असेल, नातान्झ येथील युरेनियम संवर्धन सुविधा जमिनीखालील 100 फुटापेक्षा जास्त खोल आहे, ज्यामुळे ती कोणत्याही पारंपरिक हल्ल्यापासून सुरक्षित राहील असे इराणला वाटत होते। पण अमेरिकेने वेगळाच विचार केला होता। अमेरिका या घडामोडीवरती बारकाईने लक्ष ठेवून होती। गुप्तचर यंत्रणांचे कान आणि डोळे इराणच्या प्रत्येक हालचालीवर होते। आणि मग तो दिवस उजळला, तो दिवस ज्याने जगाच्या नकाशावरती एक नवीन रेषा आखली। अमेरिकेने इराणच्या अणुसुविधांवरती हवाई हल्ले चढवले। या कारवाईला त्यांनी नाव दिलं होतं ऑपरेशन मिडनाईट हॅमर, म्हणजेच मध्यरात्रीच्या हातोड्याचा वार। नावातच त्याची क्रूरता दडलेली आहे। अमेरिकेने आपल्या सर्वात प्रगत शस्त्रास्त्रांचा वापर केला। B-2 स्टेल्थ बॉम्बर्स हे रडारलाही चकमा देणारे अदृश्य बॉम्बर्स आकाशात गरगरले। तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एका B-2 स्टेल्थ बॉम्बरची किंमत सुमारे $2 अब्ज पेक्षाही जास्त आहे। हे जगातील सर्वात महागड्या विमानांपैकी एक आहे आणि ते एका वेळी 57 बंकर बस्टर बॉम्ब वाहून नेऊ शकतात। त्यांच्यात GBU-57 बंकर बस्टर बॉम्ब, ज्यांना मॅसिव्ह ऑर्डिनन्स पेनिट्रेटर असेही म्हणतात, ते होते। हे बॉम्ब इतके शक्तिशाली आहेत की ते खोलवरच्या सुरक्षित बंकर्स भेदून नष्ट करू शकतात। यासोबतच वेगवान आणि अचूक मारा करणाऱ्या टोमाहॉक क्षेपणास्त्रांचा वर्षावही करण्यात आला। नातान्झ, इस्फहान आणि फोर्डो इराणची ही 3 महत्त्वाची अणुप्रकल्प केंद्रे या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आली। अवघ्या काही तासांत या ठिकाणी आगीचे आणि धुळीचे लोट उसळले। स्फोटांचे आवाज दूरवर ऐकू येत होते। या हल्ल्यांनी इराणच्या अणुकार्यक्रमाला मोठा धक्का दिला, पण त्याच वेळी त्यांनी इराणच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले। या हल्ल्याची बातमी वाऱ्यासारखी जगभर पसरली। शांत बसणारा इराण नव्हता। अमेरिकेच्या या आक्रमक पावित्र्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणच्या संसदेने तातडीची बैठक बोलावली आणि त्या बैठकीत त्यांनी एक ऐतिहासिक आणि जगाला हादरवणारा निर्णय घेतला। एक असा प्रस्ताव मंजूर केला ज्याने जागतिक ऊर्जा बाजारात खळबळ उडवून दिली। होर्मुझची समुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव। आता होर्मुझची समुद्रधुनी काय आहे ते पाहूयात। हिला जगाची रक्तवाहिनी आणि धोकादायक अरुंद मार्ग असं म्हटलं जातं। होर्मुझची समुद्रधुनी हे फक्त एक नाव नाही, तर ते जागतिक अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी आहे। ज्यांना भूगोल माहीत आहे त्यांना माहिती असेल की ही अरुंद जलपट्टी जी पर्शियन गल्फ ऑफ ओमान आणि अरबी समुद्राशी जोडते, सुमारे 167 किलोमीटर लांब आणि सर्वात अरुंद ठिकाणी फक्त 33 किलोमीटर रुंद असलेली ही समुद्रधुनी जगासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। तुम्हाला हे माहित आहे का, या समुद्रधुनीतील शिपिंग मार्ग फक्त 3.2 किलोमीटर रुंद आहे, जिथे जहाज ये जा करू शकतात। हा इतका अरुंद मार्ग आहे की 2 सुपर टँकर्सना एकाच वेळी जाणे कठीण होते। तुम्ही विचार करत असाल यात इतके विशेष काय, तर कल्पना करा, जगातील जवळपास 20% पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू व्यापार या समुद्रधुनीतून होतो। सुमारे दररोज 21 दशलक्ष बॅरल्स तेल या मार्गातून जाते, जे जगाच्या एकूण सागरी तेल वाहतुकीच्या जवळपास 1/3 आहे। सौदी अरेबिया, UAE आणि कुवेत सारख्या प्रमुख तेल उत्पादक देशांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडणारा हा एकमेव व्यवहार्य सागरी मार्ग आहे। थोडक्यात ही समुद्रधुनी म्हणजे जगाच्या ऊर्जा सुरक्षेचा गळा आहे आणि जर हा गळा दाबला गेला
तर काय होईल? या समुद्रधुनीच्या बंदमुळे काय परिणाम होतील याचा विचार करणे भीतीदायक आहे. सर्वात आधी जागतिक ऊर्जा पुरवठ्यावरती याचा गंभीर परिणाम होईल. तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यात मोठी घट होईल. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेल आणि वायूच्या किमती गगनाला भिडतील. आणि किमती वाढल्या की काय होते? महागाईचा राक्षस डोकेवर काढतो. तुमच्या माझ्या रोजच्या जीवनात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूची किंमत वाढते. वाहतूक महाग होते, वीज महाग होईल, अगदी भाजीपाल्याचे दरही वाढतील. संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर याचा नकारात्मक परिणाम होईल. आणि मग आपल्या भारतावर देखील याचं संकट येऊ शकतं. या घटनेचा भारतावर नेमका काय परिणाम होईल? मित्रांनो, आपण जगातील तिसरे सर्वात मोठे तेल आयातदार आहोत. तेल सर्वात जास्त तिसऱ्या क्रमांकावरती आपण इम्पोर्ट करतो जगामध्ये. आपल्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर परदेशातून तेल आणि नैसर्गिक वायू आयात करतो. आणि तुम्हाला माहित आहे का, भारताच्या एकूण तेल आयातीपैकी सुमारे 40% आणि नैसर्गिक वायू आयातीपैकी जवळपास 50% याच होर्मुझच्या समुद्रधुनीतून येतो. विचार करा, भारताची वाढती अर्थव्यवस्था आणि लोकसंख्या लक्षात घेता या समुद्रधुनीवरती अवलंबित्व डिपेंडन्सी किती महत्वाचे आहे. जर ही समुद्रधुनी बंद झाली तर भारताच्या ऊर्जा सुरक्षेला मोठा धोका निर्माण होईल. आपल्या आवश्यक असलेल्या तेल आणि वायू मिळणार नाही किंवा तो खूपच महाग होईल. यामुळे आपले आयात बिल वाढेल, ज्यामुळे आपला व्यापार तोटा, ट्रेड डेफिसिट आणखी वाढेल. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी एक मोठे संकट घेऊन येतील. रुपयाचे मूल्य घसरेल, कारण आपल्याला जास्त डॉलर मोजून तेल खरेदी करावे लागेल. यामुळे वित्तीय बाजारांवरतीही मोठा ताण येईल. शेअर बाजार कोसळू शकतात, गुंतवणूकदार चिंतेत पडतील. याचा थेट परिणाम आपल्या सगळ्यांच्या खिशावरती होईल. पेट्रोल डिझेलचे दर वाढतील, महागाई वाढेल आणि सर्वसामान्यांचे जीवन कठीण होईल. मग नेमकं पुढे काय? मित्रांनो, ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. इराणने होर्मुझची समुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, पण प्रत्यक्षात ते कधी आणि कसे बंद करतील हे अजून स्पष्ट नाही. इराणकडे या समुद्रधुनीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी शक्तिशाली अँटी शिप क्षेपणास्त्रे आणि वेगवान बोटींचा तोफा मोठा आहे, जो त्यांनी अनेक वर्षांपासून विकसित केला आहे. तसेच समुद्रधुनीच्या तोंडावर क्वेशम नावाचे एक मोठे बेट आहे, जिथून इराण या मार्गावरती सहजपणे लक्ष ठेवू शकतो. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून यावर नक्कीच तीव्र प्रतिक्रिया उमटतील. अमेरिका आणि इतर जागतिक महासत्ता इराणवरती दबाव आणण्याचा प्रयत्न करतील. मुत्सद्देगिरीचा प्रयत्न होईल. पण जर इराण आपल्या निर्णयावरती ठाम राहिला तर त्याचे परिणाम खूप गंभीर असतील. आजच्या या चर्चेतून आपल्याला हेच शिकायला मिळते की जागतिक राजकारण आणि भूराजकीय घडामोडींचा आपल्या दैनंदिन जीवनावर किती मोठा परिणाम होऊ शकतो. मध्य पूर्वेतील म्हणजेच मिडल ईस्ट मधील एका छोट्या जलपट्टीच्या बंदमुळे आपल्या ताटातील भाजीपाला, आपल्या गाडीतील इंधन आणि आपल्या घरातील वीज महाग होऊ शकते. पुढील काही दिवस जागतिक घडामोडी अत्यंत वेगाने बदलतील. आपण या सर्व घडामोडीवरती लक्ष ठेवूया आणि आशा करूया की लवकरच या तणावावरती तोडगा निघेल आणि जागतिक शांतता कायम राहील. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विश्लेषणासह. धन्यवाद.